नमस्कार, मी शुभदा सहस्रबुद्धे, तुमची मैत्रीण. मागच्या वेळचा विषय होता अपेक्षा. आणि अपेक्षांकडे बघताना बऱ्याच अपेक्षा दिसल्या. आजच सकाळी चालले होते तेव्हा एक रेड लाईट लागल्यावर थांबले आणि एक गृहस्थ दिसले. चालत पलीकडे जात होते, पण हात असा, तोंडही असं होतं. पोचले ते पलीकडे आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. अपेक्षा एकच होती की मी जिवंत असावं आणि नीट नेटकं असावं. हे एक बेसिक अपेक्षा आहे. त्याच्यानंतर बऱ्याच अपेक्षांपैकी आणखीन एक बघूया. ती असते की एक सामाजिक भान, म्हणजे कोण कुठल्या दिवशी कुठल्या प्रसंगासाठी काय कपडे घालेल. तर जसे लहानपणापासून मोठे होत जातो तसे म्हणजे लोक आपल्याकडे बघतात, तर त्यांच्या बघण्याला फारच काहीतरी विचित्र नको म्हणून अपेक्षा असतात. आणि आपण त्या अपेक्षांना वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या ड्रेसेसमधनं पुढे येतो, सामोरे जातो. आता एखादी मुलगी असेल आणि तिने कुठलं तरी एक छान तिला आवडलेलं असं एखादा ड्रेस बघितला होता कुठल्या तरी सिरीजमधला, आणि तिला तो घालावासा वाटला. घालावासा वाटल्यानंतर तिला आणि तिच्या आईला एकमेकींबद्दल वेगळ्याच अपेक्षा होत्या. तिची अपेक्षा होती की सगळ्यांनी तिच्याकडे बघत राहावं. बऱ्याच मुलींना असं वाटतं, एस्पेशली टीनेजर्स. तिच्या आईला वाटत होतं की नको बघूया तुझ्याकडे, लोकांनी एस्पेशली मुलांनी नको बघायला. सो दोन वेगवेगळ्या अपेक्षा होत्या. त्या कशा सॉर्ट आउट करायच्या, तर त्या फक्त बोलून आणि त्याच्यातले धोके लक्षात घेऊन सांगून मग त्या कमी होऊ शकतात. एक तिसरी नेहमीची अपेक्षा, ती म्हणजे रोजचं जेवण खाण किंवा शनिवार रविवार, वाढदिवस अशा वेगवेगळ्या प्रसंगांना किंवा पूजा अर्चांना वेगवेगळ्या चवीचे वेगवेगळे नैवेद्य आणि जेवण. आता ह्याच्याबद्दल काय आहे, सगळ्यांची अपेक्षा एकच आहे का, तर म्हटलं तर आहे. पण तरुणांना आता वाटूच शकतं की हे सगळं जेवण वगैरे कसलं काय, फास्ट फूड इन थिंग, तर तेच का नाही आहे. म्हणजे काही काही मुलांना छोट्या असं वाटतं रोज नूडल्स खाल्ले तरी काय हरकत आहे. म्हणजे त्यांच्या आईवडिलांना हे माहिती आहे, डॉक्टर तर सारखे सांगतात की चव बघा, त्याच्या मागचं हायजीन बघा, पौष्टिकपणा बघा. काहीतरी नुसतं वेस्टर्न वर्ल्ड खातं, ते खायची गरज इथे नाही आहे, भारतात नाही आहे. सो तो पण एक अपेक्षामधलाच भाग मोडतो, हो की नाही. त्याच्या पुढे जाऊया. त्याच्या पुढे जाताना मला दिसतं काळजी घेणं. काळजी म्हणजे बघा ना, की प्रत्येकाला प्रत्येकाची कुटुंब व्यवस्थेमधली काळजी असते. शिवाय आपण जिथे कामाला जातो तिथलेही लोक आपली काळजी घेत असतात, आपण त्यांची घ्यायची असते. आता एक छोटंसं उदाहरण देते की एक माझ्यापेक्षा मोठ्या बाई, तर त्यांचे मिस्टर, त्यांचे जोडीदार वारले. त्यांच्या मुलींनी त्यांना आवडीने घरी नेलं आणि त्या बाईंना 2 दिवसात 3 दिवसात कंटाळा आला. त्या म्हणाल्या मी जाते ग, इथे नाही माझं मन रमत आहे. तर मुलगी म्हटली अगं तुला छान चेंज नाही का, थोडंसं विसरायला मदत होईल तुला. तर त्या म्हणाल्या तू मला इथे काही करूनच देत नाही आहेस ना ग, मग माझं कसं मन रमणार. मला पण हवंय काहीतरी, इथे माझी अपेक्षा आहे, मी इथे काहीतरी करावं, तुला आवडेल असंच करीन ग, पण तू ते माझ्यावर टाकतच नाही आहेस. म्हणजे कुठेतरी अपेक्षा भंग होतात, अपेक्षा चालूच असतात, काही ना काही सारखं अपेक्षांशी निगडीत आपल्याला दिसत असतं. तर तसं पाहिजे
ती बोलून सॉर्ट आउट करण्यासारखी अपेक्षा असावी. त्याच्यापुढे आपण कुठेतरी बाहेर जातो. बाहेर जातानाही आपल्या मनात असतात, बेत असतात, की मी रिक्षा घेऊन जाईन आणि मग अमुक ठिकाणी उतरीन, तमुक ठिकाणचा वन वे टाळीन, असं काही. किंवा मी मेट्रोने जाईन आणि समजा परगावीत जायचं असेल तर मी अमुक एका ट्रेननी जाईन. म्हणजे रोजचं कम्युटिंग करणारे खूप जण असतात. त्यांचं ऑफिस कुठेतरी लांब असतं, पण त्यांच्या अपेक्षा याच असतात की आपल्याला कमीत कमी वेळात आणि बऱ्यापैकी कम्फर्टमध्ये पोचता यावं. तर ते होतं आपल्याला प्रत्येकाचं त्याच्यात मन गुंतलेलं असतं. जिथे कुठे आपण मन गुंतवतो तिथे अपेक्षा डोकं वर काढते. त्याच्यापुढे आपण जातो आपल्या करिअरसाठी पण. किंवा आपण शिक्षण म्हटलं तरी तेच, की कोणता कोर्स करायचा आहे. म्हणजे मी नोकरी करायची आहे का धंदा, माझा बिझनेस करायचा आहे. मग मी जिथे जाईन तिथे मला माझ्या एम्प्लॉईज किंवा माझे कलिग्स मला आवडतील ना, त्यांच्याशी मला बोलता येईल ना, त्यांच्याबरोबर जेवता येईल ना, असे कितीतरी कितीतरी अपेक्षा, कितीतरी प्रश्न, कितीतरी थोडं का होईना ॲडजस्टमेंट आणि अपेक्षा तर आहेतच. आता जेव्हा आपण शिक्षणाचं बोलतो तेव्हा सुद्धा चॉईस करणं, कोणचं शिक्षण घ्यायचं. आपल्या आईवडिलांची अपेक्षा एक असते, आपली कदाचित दुसरी असते. सगळ्यांना आधीपासूनच सगळं म्हणजे चॉक्ड आउट असतं मार्ग, असं नाही आहे ना. तर त्याही अपेक्षा मोठ्या पिढीच्या धाकट्या पिढीशी कशा सॉर्ट आउट होईल, तर काहीतरी बोलून, की तुझा स्वभाव कसा आहे, तुला हे झेपणार आहे का, हो हे तुला आवडतं त्यामुळे हे तू घेऊ शकतोस. जरी आपण लांब राहिलो तरी सुद्धा आपण हे अंतर फार वाटून देऊया नको, एकामेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहूया. अशा सगळ्या गोष्टी बोलल्या ना, तर त्यापेक्षा त्या ज्याला पुढचं लाईफ खूप आहे, फ्युचर आहे, त्याच्यासाठी त्या मग योग्य होतात. मोठ्यांनी स्वतःच्या म्हणजे अनसक्सेसफुल ड्रीम्स, स्वप्न लादू तर नाही आहेत ना धाकट्यांवर. धाकट्यांना जे हवंय ते करू द्यावं, फक्त ते दोघांच्याही फ्युचरसाठी चांगलं असावं, असा दृष्टिकोन हरकत नाही. पुढचं, वेळ किती घालवायचा. म्हणजे माझा मुलगा म्हणाला की एक वर्क लाईफ बॅलन्स पाहिजे. त्याचा असा हेतू आहे की बिझनेस नको. मी पाहिले तुला बिझनेस करताना की किती वाजता फोन आणि मग तुझी खूप धावपळ. तर त्याच्यापेक्षा वर्क लाईफ बॅलन्स जर असेल, म्हणजे मी नोकरी करीन तर मला वेळ मला जिथे द्यायचा आहे तिथे देता येईल. सो हे एक गणित वेळेचं असतं. तसंच पैशाचंही असतं. अपेक्षा असतात, सगळ्यांनाच असणार, की मला पगार पाहिजे व्यवस्थित. तर पगाराविषयी सुद्धा मला मिळायला हवा, एवढंच असतं ना. असं तर नाही आहे ना, बरोबर, की मला तर महाल पाहिजे पण माझं कर्तबगारी माझी सीमित आहे. तसं तर नाही चालणार. म्हणजे योग्य हा शब्दाचा सुद्धा आपला मतितार्थ काय आहे तो बोलावा, लिहून ठेवावा, ठरवावा. तसंच वेळेचं पण, किती वेळ कुठे कसा द्यायचा आहे तोही ठरवावा. कारण त्याशिवाय आपल्याला आपल्याच अपेक्षा आपल्याच पाशी परत परत येत राहतील, नसाव्यात ना. म्हणून नक्की नंतर काय येतं, तर आपला रोल काय आहे. बघा ना, आता एका बाईचा रोल तर म्हणजे ती स्वतः, तिचं कुटुंब, तिचे आईवडील, तिची मुलं, तिच्या सुना, तिचे नातवंड, तिच्या जवळपासचे म्हणजे नातलं, तिच्या जवळपास राहणारे, ती जिथे काम करायला जाते ते, आणि शिवाय जे लांब आहेत त्यांच्याशी पण कॉन्टॅक्टमध्ये राहायला ते सुद्धा. सो इतक्या सगळ्या जणांचं वाढदिवस लक्षात ठेवणं म्हणजे ती अपेक्षा समाज म्हणतो की बाई करू शकते, बुवा नाही.
मग तिथेही एक येतेच ना ती, की ते रोलमध्ये गेल्यानंतर अपेक्षा तर काय भरपूर असतात. हल्ली आता त्या वाटून घ्याव्यात, त्याच्याही कडे थोड्याशा द्याव्यात. म्हणजे मग दोघांनाही अ, एक बॅलन्स राहील, हो की नाही? त्याच्या पुढे येतं आपलं मान अपमान. मान अपमान सगळ्या नात्यात, आपल्या काम कामाच्या ठिकाणी तो किती ठेवायचा मान अपमान. म्हणजे ना, प्रत्येक जणच जर म्हटलं की नाही मला तर मान आहे, म्हणजे अपेक्षा पण आहेत मान मिळण्याच्या, पण कुठेतरी आपण म्हणतो नाही मला तुम्ही अमुक नका म्हणू, बॉस नका म्हणू, CEO नका म्हणू, मी तुमच्यासारखाच आहे. मग जर कोणीतरी म्हटलं की अहो हे असं करूया ना, मला वाटतंय ते खूप योग्य आहे, मी सगळ्यांशी बोललो आहे, तर तिथे अपमान होऊ शकतो का? खरं म्हणजे नाही. पण आपणच आपल्या अपेक्षेनुसार, अरे तो माझ्याशी असं म्हणलाच कसं, एक तर त्याने अहो म्हणायला पाहिजे होतं, तेही नाही म्हटलं. म्हणजे कुठेतरी मीच म्हणणं त्याला की ए म्हटलेलं चालेल, कुठेतरी मीच म्हणणार त्याला की तू सगळ्यांची ही अपेक्षा काय आहेत तशी आपण करूया फुलफिल. पण शेवटी जेव्हा येतं ते एखादं वाक्य, तेव्हा मात्र ते मनाला चाटून जातं, दुखवून जातं. ते व्हायलाच पाहिजे का? ते आपण असं नाही का करू शकत की असं बोलणं झाल्यावर त्याच्याशीच थोड्या वेळाने परत बोलावं की तुझ्या मनात हे आहे पण माझ्या मनात जरा काहीतरी वेगळं आहे. एक होऊ शकतं हे. दुसरं असंही होऊ शकतं की काउन्सिलरशी बोला, त्यांना सांगा की मला ना हर्टच झालं, दुखलं मनात. तर मग तेव्हा ते सांगतील की मग तू असं असं कर, तसं तसं कर, आणि ते केल्यानंतर ॲक्च्युली तो माणूस परत नॉर्मलला येतो. आता असं सगळं हा प्रसंग जर बघितला तर पहिल्यांदी त्याचा अपमान झालाच कसा? एकच कारण असतं, एक समाजाने बांधलेली रीत असते. हं? आणि त्या रीतीमध्ये कुठेतरी आपण बघितलेलं असतं की नाही असंच असतं. ती पास्ट टेन्स मधली माझ्या पाठीमागची एक सवय असते, आणि ती सवय मध्येच कुठेतरी मला जागं करते आणि अपमान दाखवते. म्हणजे हे आपल्याला सोडायला हवं ना. आपल्याला इतकं तो मान जोपासायला पाहिजेच का, असं एक वाटतं. म्हणजे अपेक्षा कमी करण्याच्या दृष्टीने आपण थोडं थोडं बघतोय. त्याच्या पुढे आपल्याला जेव्हा बदल दिसतात होताना, की आपले तरुण मंडळी आहेत, ते सांगतात हा ॲप वापरून बघा, किंवा आपल्याच क्षेत्रातलं कुठलं तरी नवीन सॉफ्टवेअर आलेलं आहे, किंवा नवीन पॉलिसीज आलेली आहे. म्हणजे लीगल पॉलिसी पण असू शकते, नाहीतर आपल्या करिअरमधली सुद्धा एखादा बदल म्हणजे पॉलिसीच्याच दृष्टीने लीगल असूच शकतो. इथे आपल्याला म्हणजे आहेत का पर्याय? नाही आहेत. मग नाही आहेत पर्याय तर शिकूया ना त्या गोष्टी. तिथे कुठे आपण म्हणत बसणार आहोत की आमचंच बरोबर, आम्ही मागे काय करत होतो माहितीये का? उपयोग नाहीये. मग शिकायलाच हवं ना नवीन काहीतरी. त्याच्यासाठी फ्लेक्सिबिलिटी पाहिजे, लवचिकपणा पाहिजे, की हो मी हे करायला तयार आहे, कारण मला सगळ्यांशी नाती ठेवण्यातच माझं भलं आहे. आयसोलेशन, डिप्रेशन आणि मग बऱ्याच गोष्टी त्या आपण म्हणजे हव्या आहेत का आपल्याला? नाही. मग नाही हव्या आहेत, नको आहेत, तर मग आपण फ्लेक्सिबल राहून मिसळून जाऊया ना, पुढे जाऊया, हो की नाही? तसंच मग पुढचं येतं ते गुणवत्ता स्तर, कायम परफेक्शन हवं का ह्याच्याकडे. आता म्हटलं तर गुणवत्ता छानच असते, पण आपण बदललेलो असतो. दरवेळेला आपल्याला तेवढीच गुणवत्ता देता येईल अशी खात्री कोण देऊ शकेल? नाही ना कोणी देऊ शकणार. मग आपल्याला ते परफेक्शन सोडून, म्हणजे त्या माणसाला
परफेक्शन चिटकवायचं का पर्सनॅलिटी, ते व्यक्तिमत्व आपल्याला कम्फर्टेबल आहे, योग्य आहे असं वाटल्यामुळे परफेक्शन थोडंसं दूर ठेवायचं. हा आपलाच आपणच काढण्याचा विषय आहे आणि सोडवायचाही विषय आहे. तर ते एक मला वाटतं की थोडंसं जाऊन द्यावं. बरोबर आहे, क्वालिटी लागते आपल्या प्रोफेशनमध्ये, तर ती आपल्याला द्यायचीच आहे. पण घरी आणि बाकीचे सगळे मित्रपरिवार यांच्यासोबत ती अपेक्षा परफेक्शनची दरवेळेला असायला पाहिजे का? आपल्या मुलांकडनं एवढ्या अपेक्षा कराव्यात का? मुलांनी आपल्या आईवडिलांकडनं एवढ्या कराव्यात का? हे सगळे प्रश्न आहेत. त्याच्यापुढे येते ती आपुलकी, आदर, प्रेम, देणे घेणे, समजून घेणे. ह्याच्यामध्ये आपुलकी तर पाहिजेच, कारण आपला तो स्थायी भाव आहे माणसाचा, की आपण एक दुसऱ्यांना मदत करायची, घ्यायची, द्यायची. मग आता या आपुलकीमध्ये जर अपेक्षांमुळे दुरावा येत असेल तर कितपत बरोबर येते? म्हणजे दूरच लोटायला पाहिजे अपेक्षेला, आणि आपुलकी ठेवायलाच पाहिजे, कॉन्टॅक्ट ठेवायलाच पाहिजे. असं थोडीच आहे की मी, ते बाळ रडतंय तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. आपल्याच घरातलं आहे ना ते. आणि नंतर सुद्धा असं थोडीच आहे की त्यांनी असं म्हटलं, आजी तुला काहीच येत नाहीये, तर आपण वाटून घ्यावं काही. आपलंच आहे ना शेवटी. आपल्याच व्यक्तीला आपण जर आपुलकी देत असलो तर आपल्या अपेक्षा येतात कुठे? त्यामुळे हे सगळं नातं खरंच जोपासायचं आहे. गुजराती लोक खूप एकामेकांना समजून घेऊन, खाणं पिणं ऑफर करून असा आदर ठेवतात. आपणही सोडतोडपेक्षा थोडंसं दुसऱ्यांना समजून घेऊन, त्यांना दुखणार नाही असं वागलं तर वागता येईल ना? आय थिंक येईल, हो की नाही? असं करता करता एक लक्षात येतं की अपेक्षा वाढवायच्याच नाही आहेत, तुलना करायचीच नाही आहे. आपल्याला सामाजिक प्रणाली मध्ये राहायचं पण आहे, पण तरी थोडासा वेगळा विचार करायला हरकत नाही. समाज सुद्धा आता खूप समजूतदार झालाय ह्यासाठी. आणि मग आपल्याला उन्नती प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी करायची आहे. कारण शेवटी आपल्याला उन्नती झाल्याशिवाय आपल्याला एवढं समाधान मिळणारच नाही आहे ना. आपल्याला काय आवडतं की कोणीतरी, ज्या माणसांनी, ज्या व्यक्तींनी समाजासाठी खूप काही केलंय, त्याच्यामुळे आज आपण तरतोय, आपणही त्याचा भाग होऊया आणि या अपेक्षा जर अशा दूर लोटूया आणि आपण आपुलकी देता घेता असेच परत भेटत राहूया. तर आज पुरतं एवढंच. उदाहरणं घेऊया ना पुढच्या वेळेला, बरीच सगळी परत उदाहरणं घेऊया. चालेल? नमस्कार आणि भेटूया परत.